रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 11 भीमदशक समास 7वा चंचल नदी निरूपण श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे। केवळ अचंचळी निर्माण झाली अधोमुखे बळे चालिली अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी। श्री समर्थांनी दशक 11 ज्याचं नाव आहे भीमदशक आणि त्यामधील समास 7वा चंचल नदी निरूपण नाम याचं विवरण आज समर्थ आपल्याला देतात आहे। या समासामध्ये समर्थांनी चंचल नदी असं नावच दिलेलं आहे। या समासाचं नावच चंचल नदी आहे। पण चंचल नदी असं कोणाला म्हटलेलं आहे समर्थांनी तर मायेचे नदीच्या म्हणजे ती माया कशी आहे तर त्या चंचल नदीप्रमाणे आहे। त्याचप्रमाणे या समासात समर्थांनी मायेचे नदीच्या रूपकाद्वारे वर्णन केलेलं आहे। म्हणजे माया कशी आहे, माया काय काय करते, माया कशात अडकते ते सगळं वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे। आणि त्याला चंचल नदी नदीचं रूप नदीच्या वर्णनातून समर्थांनी माया समजवायला घेतलेली आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे की विद्या अविद्यात्मक माया ही एक अत्यंत चंचल अशी महानदी आहे। चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचिती रोकडी पहागा अन्यथा नव्हे। विद्या अविद्यात्मक माया ही एक कशी आहे एक अत्यंत चंचल अशी महानदी आहे आणि ती ज्ञानमय सद्विद्या ही समर्थ म्हणतात आहे गुप्त गंगेप्रमाणे सर्व जगाला स्मरणे पावन करी जगा चंचल नदी गुप्त गंगा। मग ती ज्ञानमय सद्विद्या ही गुप्त गंगेप्रमाणे सर्व जगाला केवळ स्मरणाने पावन करणारी आहे। म्हणून म्हटलंय समर्थांनी चंचल नदी गुप्त गंगा कशाने स्मरणे पावन करी जगा म्हणजे ती स्मरण करून तिला जागवणार आहे। या वचनाची श्रोत्यांनी प्रचिती घेऊन पाहावी म्हणजे हे वचन खोटं नाही आहे हे त्यांना कळून येईल। मग समर्थांनी या समासामध्ये चंचल नदी हे कोणाला म्हटलं आहे तर मूळ मायेला म्हटलेलं आहे। सर्वात प्रथम त्याचं नाव आहे चंचल नदी निरूपण नाम समासाचं। मग चंचल नदी कशा नदी कोणाला नदीची उपमा दिली आहे तर समर्थ म्हणतात नदीसारखी माया आहे। नदीद्वारे मायेचं वर्णन केलेलं आहे। मग माया कशी आहे मग समर्थांनी ते सगळं वर्णन नदी कशी आहे नदी काय काय करते कशामध्ये अडकते काय काय घेऊन जाते तिचा प्रवाह कसा आहे हे सगळं वर्णन करताना समर्थांनी ते मायेला म्हणजे माया कशी आहे हे समजण्यासाठी समर्थांनी इथे हा समास चंचल नदी निरूपणाने दिलेला आहे। म्हणजे नदीची काय विशेषता आहे नदी कशी काय काय करते त्याचं सगळं वर्णन म्हणजेच माया कशी आहे कशात अडकते ते सगळं समर्थांनी यामध्ये दिलेलं आहे। ब्रह्मापासून जन्माला आलेली आहे काय हो मूळ माया आणि त्या मूळ मायेला समर्थांनी चंचल नदी असं संबोधलं आहे। मग आता सूक्ष्माकडून स्थूलाकडे असा तिचा मुळात प्रवास आहे। पहिलं सूक्ष्म नंतर स्थूल। अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म काय आहे हो अगदी सूक्ष्म जे आपल्याला कधीही दिसत नाही डोळ्यांनी दिसतं का नाही। जसं आता कोरोना आला कोरोना आपल्या डोळ्यांनी दिसत होता का नाही परंतु कोरोना आहे असं आपण म्हणत होतो का म्हणत होतो कारण कोणीतरी सांगितलं कोरोना आहे त्या वैज्ञानिकांनी त्या सूक्ष्मदर्शीमध्ये पाहिलं आणि त्याच्यावर कळलं की वैज्ञानिकाने सांगितलं म्हणून कोरोना आहे म्हणून किती काळजी घेत होतो आपण मास्क लावत होतो सॅनिटायझर लावत होतो सॅनिटायझरने हात स्वच्छ धुत होतो दिवसातून कितीतरी वेळा हात धुत होतो। म्हणजे जे दिसत नाही तो आहे हे एवढासा जीव जो कोणाच्याही डोळ्यांना दिसला नाही म्हणजे सहसा तो आपल्या डोळ्यांना दिसणार नाही अशावर आपण विश्वास ठेवला परंतु मात्र तो भगवंत जो आहे तो कधी दिसतो का हो ब्रह्म हा सूक्ष्मातील सूक्ष्म आहे। सगळ्यात लहान कोण असेल तर तो ब्रह्म आहे। ईश्वर आपल्याला कधी दिसला का हो नाही दिसला परंतु देव कुठे आहे असं म्हणता कामा नये का कारण कोरोना जर डोळ्यांनी दिसत नसेल तरी त्याची काळजी माणसाने घेतली। काही माणसं
या जगाचा निरोपही घेऊन गेली. काही माणसं त्याच्यातून संकटांवर मात करत आतापर्यंत इथपर्यंत आलेली आहेत. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की जसं समर्थांनी हे आजूबाजूचं जे वर्णन दिले आहे, व्यवहारातलं जे वर्णन दिलं आहे ते आपल्याला समजण्यासाठी दिलेलं आहे. कारण नेमकी चंचल नदी कोणाला म्हटलेलं आहे, माया काय आहे, ब्रह्म काय आहे हे आपल्याला कळावं, गुणमाया काय आहे हे कळावं, यासाठी समर्थ छोट्यातला छोटा भाग आपल्याला अगदी विस्तारित करून सांगत आहेत. मग त्या समर्थ म्हणतात सूक्ष्मातील सूक्ष्म काय आहे, ब्रह्म आहे. जे डोळ्यांनी दिसतं का हो, नाही दिसत. देव आपल्याला दिसत नाही पण तो आहे. जे दिसत नाही ते आहे पण ते दृश्य आहे. जे डोळ्यांना दिसतं आहे ते कधीतरी नाश पावणारं आहे. ब्रह्म असतची असे सर्व काळ तो सगळीकडे पुरून उरलेला आहे. झाडात पळा, अगदी झाडाचं पान देखील त्याच्या परवानगीशिवाय खाली पडू शकत नाही. म्हणजे त्याचं वास्तव्य सगळीकडे आहे, परंतु ते आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सूक्ष्मातील सूक्ष्म काय आहे तर ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मातून मूळ माया आली आणि मूळ मायेतून पुढे गुणमाया आली. आता गुणमायेमध्ये काय काय आलं, त्यामध्ये त्रिगुण आले. ते आपल्याला माहीत आहे. त्रिगुण सत्व रज आणि तम पंचमहाभूत आलेली आहे. त्यातून ब्रह्मांड निर्माण झालं आहे आणि हा संपूर्ण प्रवास सूक्ष्मातून स्थूलाकडे आहे. म्हणजे समर्थ म्हणतात ही जी नदी वाहते आहे, आता नदीची उपमा दिलेली आहे समर्थाने. रूपकात्मक वर्णन मायेचं नदीच्या द्वारे, म्हणजे माया कशी आहे हे समजण्यासाठी आपल्याला समर्थ नदीचं वर्णन करून सांगत आहेत. मग समर्थ म्हणतात जी नदी वाहते आहे ती कशी वाहते आहे हो, ती सूक्ष्मातून स्थूलाकडे वाहते आहे. म्हणून समर्थाने या चंचळाला नदी असं म्हटलेलं आहे. चंचळ नदी असं मूळ मायेला म्हटलं, कारण मूळ माया ही कशी आहे, अप्रगट आहे. पण हळूहळू प्रगट जसशी होत जाईल तसा तिचा विस्तार होत जातो. म्हणजे शेवटी आम्ही आत जाणे, म्हणजे शेवटी एक एक पायरी पार करून आतमध्ये जाणे, म्हणजेच समर्थ म्हणतात अंतर्मुखता आहे. ती आत जाणं, आपल्याला ओळखणं म्हणजे अंतर्मुखता परेपर्यंत, म्हणजे पुन्हा मूळ मायेमध्ये जाणे, याला अंतर्मुखता म्हणतात. मुळातून बाहेर येणं, चंचळात अडकणं, याला बहिर्मुखता म्हणतात. काही दिवस सुखाचे असतात, काही दिवस दुःखाचे असतात. या सगळ्या गोष्टी नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललेल्या आहेत. म्हणून समर्थाने हा समास दिलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे चंचळ नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा, प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे. मग आपल्याला माहीतच आहे की प्रयाग क्षेत्री, म्हणजे आता कुंभमेळावा भरला हो प्रयाग क्षेत्री. मग समर्थ म्हणतात आहे की आपल्याला माहीत आहे तिथं कुंभमेळा का भरला, किंवा प्रयाग क्षेत्री गंगा यमुना आणि सरस्वती. काय आहे प्रयाग क्षेत्र, तर गंगा यमुना आणि सरस्वती 3 नद्यांची नावं आहेत. या 3 नद्यांचा संगम आहे कुठे, प्रयाग क्षेत्री. पण या 3 नद्यांमध्ये सरस्वती नदी जी आहे ती कशी आहे, गुप्त आहे. म्हणून दिले बघा चंचळ नदी गुप्त गंगा दिलेलं आहे समर्थांनी. चंचळ नदी गुप्त गंगा कशी आहे, ती सरस्वती नदी गुप्त आहे, ती कोणालाच दिसत नाही. ती दिसत नाही कोणाला. तशी मूळ माया जी आहे, आता आपण म्हणतो मूळ माया म्हणजे काय आहे, मूळ माया कुठे आहे, मग ती मूळ माया जी आहे ती कोणालाच दिसत नाही. म्हणून चंचळ नदी आहे. गुप्त गंगा म्हणजे सरस्वती आहे. म्हणून दिले चंचळ नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा, स्मरणाने ती पावन होणार आहे. प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे. मग 4 प्रकारच्या अवस्था समर्थ सांगतात आहे. 4 प्रकारच्या अवस्था आपल्याला माहीत आहेत, कारण आपण त्या अभ्यासलेल्या आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि 4थी अवस्था आहे तुर्या. मग समर्थ म्हणतात आहे की या तुर्या अवस्थेचे जे अवस्थेचं जे मूळ आहे, त्या तुर्या अवस्थेच्या मुळाला जाणीव असं म्हणतात. आणि जाणीव जी आहे या जाणीवेला समर्थांनी काय म्हटलेलं आहे, मूळ माया. मूळ माया समर्थांनी चंचळ आणि मूळ मायेला चंचळ नदी म्हटलेलं आहे. मग जाणीव कुठे होते हो, जाणीव अंतरामध्ये होते. एखाद्या माणसाला जर एखादा माणूस आपण जाताना जर रस्त्यावर बसलेला आहे आणि त्याला भूक लागलेली आहे,
तो असा हात पसरून खायला द्या किंवा पाणी द्या असं म्हणत असेल, तर आपले पहिल्यांदा त्याच्याकडं लक्ष जाते. त्याच्याकडे लक्ष गेल्यानंतर आपल्या मनात विचार येतो की माझ्या बॅगेत काय आहे का त्याला देण्यायोग्य, म्हणजे एखादा खाऊ किंवा बिस्किटचा पुडा आहे का. म्हणजे समर्थ म्हणतात ही झाली जाणीव आतून. आपण बघून दूर निघून जाणं ही जाणीव नाही आहे. बघितलं पण अंतरामध्ये जाणीव झाली की आपले पाय तिकडे जातात आहे. जे कोण ज्येष्ठ व्यक्ती बसलेली असतील त्यांच्याकडे बघून आपल्याला जर दया आली किंवा आपल्याला त्यांची जर वाटलं की इथे बसलेले आहेत, मी ह्याला काय देऊ शकते, मग माझ्या बॅगेमध्ये काय खाऊ आहे का त्यांना देण्यायोग्य, मग ती जाणीव झाली आपल्याला. तसं एखादी जरी पेन्सिल टोचली आपल्याला तरी आपल्याला जाणीव होते, स्पर्श जाणवतो की कशाचा आहे, काहीतरी टोचलेलं आहे. मग समर्थ म्हणतात ही जी जाणीव आहे ती मूळ माया आहे. मूळ मायेला चंचळ नदी असं म्हटलेलं आहे. म्हणून पुढे समर्थाने दिले आहे, केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालिली, अखंड वाहे परी देखली नाहीच कोणी, वळणे वाकणे भोवरे, उकळ्या तरंग झरे, लादा लाटा कातरे ठाई ठाई. आता समर्थ म्हणतात केवळ अचंचळी निर्माण झाली. कोण हो? ही चंचळ जी महानदी आहे, चंचळ नदी दिलेली आहे, ती महानदी केवळ निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी उगम तर पावलेलीच आहे निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी, पण वेगाने अधोमुख वाहत जाते आहे ती. जरी तिचं मूळ कुठे आहे? परब्रह्माच्या ठिकाणी आहे, उगम पावलेली आहे तिथे. मग तिचा जन्म परब्रह्माच्या ठिकाणी झाला, परंतु मोठ्या वेगाने ती अधोमुख वाहते आहे. केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालिली. आणि मग समर्थ म्हणतात अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी. मग तिथे जन्म होऊन तिचा परब्रह्माच्या ठिकाणी जन्म होऊन तिचा ती मोठ्या वेगाने अधोमुख वाहते आहे. ती अखंड वाहतच असते आणि तरी तिला कोणीच पाहू शकत नाही. कोणाला दिसतं का हो ती कुठून तिचा जन्म झालेला आहे? नाही कळत कुठून जन्म झालेला आहे. मग समर्थ म्हणतात आहे, समर्थाने इथे दिलेला आहे की ही जी नदी आहे हिचा उगम इतका सूक्ष्म आहे की नदीचा उगम सहसा कोणाला सापडतच नाही हो. सापडतो का? नाही सापडत, कारण तो सूक्ष्म आहे, तो न दिसण्यासारखा आहे, न दिसणारा आहे. मग ते परब्रह्माच्या ठिकाणी आहे. म्हणून आपण म्हणतोच की ऋषींचं कुळ आणि नदीचा मूळ पाहू नये, कारण पाहण्यासाठी जर आम्ही गेलो तर ते नदीचे मूळ आपल्याला दिसणारच नाही हो. शेवटी आम्ही त्या गोमुखापर्यंत जाऊन पोचतो आणि त्या गोमुखातून पाणी पडत असतं. म्हणजे कुठल्या तरी पहाडावर वरती डोंगरावर पाणी पडते आणि त्या पाण्यातील पाणी झिरपत त्या गोमुखातून ते बाहेर पडते आणि आपण म्हणतो की हा नदीचा उगम आहे. म्हणजे वरून कुठेतरी पडतं आहे, परंतु ते तिथून येतं आहे. ते वरून कुठून पडतंय ते माहीत नाही, म्हणजे तिचा उगम शोधायला गेल्यावर आपल्याला सापडायचा नाही. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की ती हळूहळू मग झिरपत त्या गोमुखातून ते पाणी खाली येतं. मग हा नदीचा उगम आहे का? नाही हो. मग आपण हा जर उगम समजून तीर्थ म्हणून आपण त्याचं पाणी प्राशन करतो. म्हणून समर्थ म्हणतात की अशा प्रकारे अत्यंत सूक्ष्म जी कधी डोळ्यांना कोणाच्या दिसली नाही की नदी कुठून उगम पावली, अत्यंत गुप्त असलेली अशी जी नदी आहे तिचा उगम कसा शोधावा, तर केवळ समर्थ म्हणतात आहे केवळ अचंचळी निर्माण झाली. ती कुठे निर्माण झाली? तर ती अचंचळी निर्माण झाली. कोण अचंचळी निर्माण झाली हो? तर अचंचळी कोण झाली? अचंचळी निर्माण झाली. कोण? अचंचळी चंचळ नदी निर्माण झाली हो. आणि चंचळ नदी म्हणजेच काय म्हटलेलं आहे? मूळ माया. आणि मूळ माया म्हणजेच ते तुर्येचं जे मूळ आहे, जिला आम्ही जाणीव म्हणतो, तिचं जे उगमस्थान आहे ते अचंचळी आहे. अचंचळी म्हणजे जे छळत नाही, जे ढळत नाही, जे आहे तसंच राहते, त्याला अचंचळ असं म्हणतात. आणि काय चळते, काय नष्ट होते हो? तर समर्थ म्हणतात अचंचळ नष्ट होते. केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालिली, अखंड वाहे परी देखली नाहीच कोणी. म्हणून त्याला अचंचळ असं म्हणतात. आणि काय चळते?
काय नष्ट होते तर अचंचल. मग ब्रह्मतत्व आणि या ब्रह्मातून या मायेचा उगम झालेला आहे. निर्माण म्हणून समर्थ म्हणतात की केवळ म्हणजे फक्त अचंचल निर्माण झाली. ब्रह्म नसतं तर माया पण निर्माण झाली नसती. प्रकृती म्हणजे शरीर जर नसतं, माया निर्माण झाली नसती हो. म्हणजे प्रकृती म्हणजे शरीर जर नसतं तर त्याची छाया तरी कशी निर्माण झाली असती? झाली असती का हो? जर झाडच नसतं तर झाडाची सावली दिसली असती का? नाही. मग तसंच आहे की जसं जर त्याची निर्मिती जर झाली नाही तर ते कसं दिसणार? मग वस्तू आहे म्हणून ती माया आहे. परब्रह्म आहे हे सिद्ध होते हे मायेच्या आधाराने. मायेच्या आधाराने परब्रह्म सिद्ध होते हो. परब्रह्माच्या आधाराने माया नाही, मायेच्या आधाराने. कारण मायेमुळेच आपल्याला कळतं परब्रह्म काय आहे, परब्रह्म कसं आहे हे आपल्याला मायेमुळे कळते, मायेच्या आधाराने कळतं. कारण कर्ता कोणीतरी आहे पण कर्ता हा दिसत नाही, माया फक्त दिसते हो. जसं एखादा प्रोग्राम आहे, एखादं लग्न समारंभ आहे, तर त्याच्यामध्ये जे मेहनत घेतात तो दिसत नाही. कर्ता पुरुष बाजूलाच राहतो, बाकीचे दुसरे येऊन जे करत असतात. म्हणजे तिथे सगळ्या विधी किंवा ती जी सगळी तयारी आहे ती त्याने अगोदरच केलेली असते, त्याला वेळही नसतो. जो कार्यकर्ता असतो ते नवरीचा भाऊ म्हणा किंवा तिचे वडील म्हणा, जे कोणी असतील कर्ता पुरुष त्यांच्या घरातील, ते एवढे बिझी असतात की समर्थ म्हणतात की ते सगळं काही व्यवस्थित अगदी पार पाडतात, परंतु एका फोटोतही त्यांचं दर्शन आपल्याला होत नाही. कारण ते एवढे लगबगीत असतात, त्यांना काळजी असते की माझ्या बहिणीचं किंवा माझ्या मुलीचं लग्न कसं उत्तमरित्या पार पडेल, कोणाला काही कमी तर पडणार नाही ना, याकडे ते लक्ष देऊन असतात. म्हणजे कर्ता जो आहे तो फक्त काम करत असतो, त्याला फळाची अपेक्षा नसते, तो आपल्या कामामध्येच असतो. म्हणजे जर कर्ताच नाही तर छाया कशी दिसणार? मग जर झाडच नाही तर छाया आपल्याला सावली कशी दिसणार हो? सावली कशी मिळणार? मग जर शरीरच नसेल तर छाया कशी येणार? म्हणून समर्थ म्हणतात तसंच परब्रह्म आहे, माया आहे. परब्रह्म आहे हे सिद्ध होते मायेने हो. हे मायेच्या आधाराने सिद्ध होते परब्रह्म आहे. कारण परब्रह्म नसेल तर माया काय कामाची हो? नुसती माया काहीही कामाची नाही. किंवा नुसता परब्रह्म आपल्याला कसा कळणार जर माया असेल? आता उदाहरणार्थ हात हलतोय, मी बोलते, परब्रह्म आहे माझ्यामध्ये म्हणून मी बोलते आहे. किंवा मी ऐकते आहे, परब्रह्म आहे म्हणून ऐकतो आहे. पण ज्या दिवशी आपल्यामधला परब्रह्म निघून गेला की आपल्याला डेड बॉडी. म्हणजे समर्थ तसंच म्हणतात आहे का जर मायेने परब्रह्म कळता येतो. म्हणजे परब्रह्म आहे की नाही हे मायेमुळेच कळू शकते. आता हात हलतो आहे म्हणजे परब्रह्म आहे हो. हात जर हललाच नाही तर परब्रह्म आपल्याला निघून गेला. म्हणजे शरीर जर नसतं तर त्याची छाया कशी निर्माण झाली असती? वस्तू आहे म्हणून छाया आहे, तसं परब्रह्म आहे म्हणून माया आहे. परब्रह्म आहे हे सिद्ध होते हे मायेच्या आधाराने होतं. कारण कर्ता कोणीतरी आहे पण कर्ता हा दिसत नाही हो. आता चित्रपटामध्ये जे अभिनेत्री आहे, अभिनेता अभिनेत्री आहे ते सगळे दिसतात, परंतु जो दिग्दर्शक आहे ज्याने ही सगळी कल्पना लिहिलेली आहे किंवा लेखन केलेले आहे ते कोणीच दिसत नाही. पडद्यामागे किती कामं असतात हो. पडद्यामागे सगळा तो पिक्चर व्यवस्थितरित्या पार पडाव्यासाठी त्यांनी अतोरात कष्ट केलेले असतात, परंतु पडद्यावर दिसताना मात्र कोण दिसतं? अभिनेता आणि अभिनेत्री दिसते. परंतु जे महत्त्वाचं जे भार घेणारे आहेत, त्यांना जे मार्गदर्शन करणारे आहेत ते पडद्याच्या मागे असतात हो. म्हणून कर्ता कोणीतरी आहे पण तो कर्ता दिसतो का नाही? तसं मायाही दिसते. मायाही दृश्य आहे म्हणून माया दिसते हो. ब्रह्म हे अदृश्य आहे म्हणून समर्थ म्हणतात आहे ब्रह्म दिसत नाही, केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालिली, अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी. मग ही जी चंचल महानदी आहे ती केवळ निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी उगम पावली आणि मोठ्या वेगाने समर्थ म्हणतात अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी, अधोमुखे बळे चालिली. म्हणजे अधोमुखाने तिचं जेवढं बळ आहे तेवढ्या वेगाने ती अधोमुखे वाहत आहे. ती अखंड वाहतच आहे आणि तरी तिला कोणीच पाहू शकत नाही. अखंड वाहे परी देखिली म्हणजे अखंड वाहते आहे पण कोणी देखलं म्हणजे कोणी बघितलं असं नाहीच आहे कोणी.
म्हणून समर्थ म्हणतात आहे की आम्ही पाहतो आहे की ती अधोमुख चाललेली आहे, खाली आलेली आहे. बघा, नदी वरती वाहत जाते का? हो नाही, नदी खालच्या दिशेने वाहत येते. मग नदी वरून खाली वाहते आहे आणि शेवटी ती कुठे जाते आहे? सागराकडे जाते आहे. तिचा विस्तार होत जातो आहे. तो जेव्हा विस्तार होत जातो तेव्हा ती सहज जात नाही. ती जात असताना तिच्या प्रवाहाबरोबर ती सगळ्या गोष्टी आपल्या घेऊन जाते. म्हणून समर्थ म्हणतात, अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी. अखंड वाहे, अखंड ती नदी वाहते आहे, पण देखली का, बघितली का कोणी नाही. तसं समर्थ म्हणतात, ही जी मूळ माया आहे, आता इकडे यावं, ही जी मूळ माया आहे, हे समर्थांनी जो घाट घातलेला आहे, समर्थ हे सगळं सांगत आहेत ते कशासाठी? आपल्याला समजण्यासाठी सांगितलेलं. हो, समर्थांनी नदीचं वर्णन केलेलं आहे. परंतु समर्थ म्हणतात आहे की ही जी मूळ माया आहे, हा म्हणजे जी मूळ माया आहे ही ती जात असताना ती सहज जात नाही. मग ती कोणी पाहिलीच नाही. गुणमाया दिसते कारण तिच्यामध्ये त्रिगुण आहेत, रज तम सत्व आलेले आहेत, पंचमहाभूत आलेली आहेत. त्यामध्ये आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी यांची मिळून अष्टदा प्रकृती निर्माण झाली. पण ही मूळ मायेची म्हणजे सूक्ष्मातून स्थूलाकडे निर्माण झाल्यानंतर कळली आहे. स्थूलातून सूक्ष्माकडे आल्यावर कळली आहे. जेव्हा ती गुप्त होती तेव्हा ती कोणालाही कळली नाही. बी होतं तेव्हा आम्हाला वृक्ष दिसला नव्हता. आपण बघा म्हणतो किती वर्ष झाली हे झाड तसंच्या तसं आहे, त्याचे बी होते व वृक्ष झाला, त्याला वेळ लागेल, पण बीला कोंब आला, त्यामधून वृक्ष निर्माण झालं. मग फळं आलीत, फुलं आलीत, फळं आलीत, सगळं पानं बहरलेली आहेत, ती किती ते वृक्ष निर्माण झालं आहे. पण समर्थ म्हणतात त्या वृक्षातील बी कुठे गेली? हो, जेव्हा ते वृक्ष मोठं होतं तेव्हा ती बी कुठे जाते? तशी ती सूक्ष्म रूपाने मात्र तिथे ती आहेच आहे. ती मूळ माया सूक्ष्म आहे आणि प्रगट म्हणजे ती संपूर्ण जगत आहे. बी अप्रगट आहे आणि दिसणारं झाड हे प्रगट आहे. त्याप्रमाणे ही जी मूळ माया आहे ही गुप्त आहे आणि ती सूक्ष्माकडून स्थूलाकडे चाललेली आहे. ती कशी चालली आहे ते समर्थ पुढे देतात आहे. समर्थ म्हणतात आहे नदी आता कशी चालली आहे किंवा मूळ माया कशी चालली आहे ते समर्थ आता इथे देतात आहे. वळणे वाकणे भोवरे, उकळ्या तरंग झरे, लादा लाटा कातरे ठाई ठाई, शुष्क जळाचे चळाळ, धारा धबधबे खळाळ, चिपक्या चळक्या भळाळ, चपळ पाणी. मग आता समर्थ म्हणतात आहे की या महानदीमध्ये काय काय होतं आहे? वळणे, वाकणे आणि भोवरे. अनेक वळणं आलेली आहेत, वाकणे आलेले आहेत, भोवरे आलेले आहेत. उकळ्या झरे म्हणजे उकळ्या तरंग झरे आहेत, दलदल आहे आणि उसळणाऱ्या लाटा सुद्धा आहेत. लादा लाटा कातरे ठाई ठाई म्हणजे उसळणाऱ्या लाटा आहेत आणि खडकामुळे त्या ठाई ठाई ती दुभंगलेली आहे. म्हणून मग म्हटले समर्थांनी ती सहज जात नाही, कारण नदी सरळ चालतच नाही. हो, तिला वळणं असतातच. बघा नदीचं बघा, हो, नदीला वळणं असतात. ती सरळ जाते का? नाही, ती वेगवेगळ्या वळणाने चालत राहते. अनेकदा तिच्यामध्ये भोवरे येतात, भोवरे निर्माण होतात आणि ते भोवरे जात असताना दगड जर मोठा लागला, आता भोवऱ्याच्या सोबत जर दगड जर लागला तर त्या दगडावरती उसळे मारून जातात. त्याच्यावर नाना प्रकारचे तरंग येतात, त्यामध्ये झरे असतात आणि त्यानंतर त्या लाटा दगडावर जाऊन आदळतात आणि लाटा कातरे अशा प्रकारे सगळ्या नद्या अशा प्रकारच्या आपल्याला दिसून येतात. म्हणून म्हटलंय ठाई ठाई. या महानदीमध्ये अनेक वळणं, वाकणं, भोवरं हे सगळे आलेत आणि उकळ्या सुद्धा आलेत. झरे, दलदल, तुरंग सगळं आलेलं आहे आणि या उसळणाऱ्या ज्या लाटा आहेत खडकामुळे त्या ठाई जिकडे तिकडे दुभांगली ती जाते. म्हणून समर्थ म्हणतात नद्या अशा प्रकारच्या आपल्याला दिसून येतात ठाई. समर्थांनी माणसाच्या मनामध्ये ज्या नाना प्रकारच्या वृत्ती असतात त्या वृत्ती याचमधून निर्माण झालेल्या आहेत. आम्हाला त्या वृत्ती याचमधून निर्माण म्हणजे झालेल्या आहेत, पण आम्हाला जीवनामध्ये नाना प्रकारचे अनुभव येतात. कधी सुख असतं, कधी दुःख असतं. नेहमी सुख असतं का? हो, नाही.
नेहमीच सुख नसतं. कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी आनंद वाटतो, कधी खेद वाटतो, कधी निराशा वाटते, कधी कधी वाटतं एकांतामध्ये निवांत बसून राहावं, कुठेच जाऊ नये. मस्त आपलं ते एखाद्या नदीच्या समोर शांत नदीच्या पाण्यामध्ये पाय सोडावेत आणि तिथे शांत अगदी दगडावर बसावं, असं कधी कधी वाटतं. मग समर्थ म्हणतात तसंच आहे की कधी दुःख आहे, कधी आनंद आहे, कधी सुख आहे, कधी निराशा येते, कधी प्रसन्नता येते. त्या सगळ्या प्रकारच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या नदीमध्ये निर्माण झालेल्या या लाटांप्रमाणे आहेत. त्या काही क्षण असतात हो, काही वेळानंतर पुन्हा त्या विरून जातात. काही ठिकाणी गंगा जोराने वाहतात, म्हणजे जोराने वाहताना आपल्याला दिसतात. तर काही ठिकाणी ती अशी संत वाहते आहे, अशी संत वाहते आहे. काही ठिकाणी पाणी अत्यंत चंचल वाटते आहे, तर काही ठिकाणी ती स्थिर असते. तसंच समर्थ म्हणतात मनाचं आहे हो, कधी कधी मनामध्ये नाना प्रकारचे विकार आपल्यामुळे येत असतात. नाना प्रकारचे मनामध्ये जे विकार, एखादा विकार किंवा जी भीती असते ती मनामध्ये येते आणि मनुष्य घाबरतो आणि तो घाबरल्यामुळे तो गोंधळून जातो आणि भय निघून गेलं की पुन्हा परत मन कसं होतं, स्थिर होतं. म्हणून या मनाला या नाना प्रकारच्या वृत्तीमुळे ती चंचलता निर्माण होत आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे समर्थांनी पुढे दिलेलं आहे. शुष्क जळाचे चळाळ, धारा धबधबे खळाळ, चिपक्या चळक्या भळाळ चपळ पाणी, फेन फुगे हेलावे, सैरावैरा उदक धावे, थेंब फुई मोजावे, अनुरेणू किती. मग आता समर्थांनी इथे दिलेला आहे की समर्थांनी इथे त्या दृश्य नदीचं वर्णन केलेलं आहे. त्या दृश्य नदीतून अत्यंत नदीचा उगम म्हणजे अदृश्य नदीचा उगम झालेला आहे. अदृश्य नदीचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि आता दृश्य नदी अशीच आम्हाला दर्शन म्हणजे अदृश्य नदीचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. आता दृश्य नदी कशी आहे हो, तर ती काही ठिकाणी सूक्ष्म आहे, कोरडी आहे, काही ठिकाणी जळामध्ये चंचळ आहे, काही ठिकाणी समर्थ म्हणतात शुष्क आहे. दृश्य नदी कशी आहे, काही ठिकाणी शुष्क आहे, कोरडी आहे, काही ठिकाणी जळाचे चळाळ, त्या पाण्यामध्ये धारा आहेत, धबाबे आहेत दिलेले समर्थांनी. शुष्क जळाचे चळाळ, धारा धबधबे खळाळ, चिपक्या चळक्या भळाळ चपळ पाणी. म्हणजे काही दृश्य नदी कशी आहे, आता ही दृश्य नदी कशी आहे हो, तर ती काही ठिकाणी शुष्क आहे, कोरडी आहे, काही ठिकाणी जळाचे चळाळ आहे आणि त्या पाण्यामध्ये धारा आहेत, धबाबे आहेत, खळाळ आहेत. अशा प्रकारे त्या पाण्याला वेगवेगळी प्रकारची रूपं निर्माण झालेली आहेत, निर्माण होतात आणि त्या रूपामध्ये ते पाणी कधी अत्यंत चंचल आहे तर कधी ते स्थिर असते. कधी कधी त्या पाण्यामध्ये फेस निर्माण होतो आहे, त्यामध्ये फुगे निर्माण होतात आहे, ते हेलकावते आहे, सैरावैरा धावत राहते. पावसाळ्याच्या दिवसात सैरावैरा धावत राहते. जसं पाणी सैरावैरा उदक धावे, तसं पाणी जसं सैरावैरा धावत राहते पावसाळ्याच्या दिवसात, तर त्यावेळेस नदी भरून वाहत असते बघा. तेव्हा हे म्हणजे अशा प्रकारचे अनुभव आपल्याला दिसतात. आता पाणी पूर्ण ती नदी तुडुंब भरलेली आहे आणि वरून पाऊस पडतो आहे, तर ते पाणी वाहत जाणारच हो. मग ज्याप्रमाणे ही नदी आम्हाला वाहताना दिसते आहे आणि तिच्यामध्ये जो बदल दिसतो आहे, तशा प्रकारे आमच्या चित्तामध्ये नाना प्रकारचे निर्विकार, नाना प्रकारच्या वृत्ती, नाना प्रकारचे विकार, नाना प्रकारच्या वृत्ती आमच्या त्या मनाच्या ठायी निर्माण होतात. मानवी मनामध्ये असा झालेला जो बदल आहे, त्या बदलाचाच विचार समर्थांनी या समासात केलेला आहे. जसं नदीचं पाणी उसळतं बघा, मोठ्या मोठ्या लाटा येतात. समुद्राच्या कडेला जर गेलो तर खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात. मग ते पाणी उसळतं की नाही. आता जर पाणी किनाऱ्यावर आलं असेल तर थोडं जास्त, नंतरच्या भरतीला येतं, नंतरच्या थोडं येतं, ओढीला ते कमी कमी होत जातं. मग समर्थ म्हणतात तसंच आहे. उसळी जी येते
आनंदाच्या प्रसंगात आपलं मन उसळतं बघा. आपण खूप खुश होतो. तसंच एखादं जर म्हणजे खूप मोठं दुःख आपल्याला असेल, शॉकिंग न्यूज जर असेल, तरी सुद्धा माणूस एकदम सावध होतो आणि त्याचे मन कसं होतं, ते हेलकावते आणि मग सुखाची दुःखाची जाणीव, तसंच रडणं हा प्रकार सुद्धा मनाच्या वृत्तीमुळेच आहे. मन दुखलं की रडू येतं हो बघा. जोपर्यंत आपल्याला वेदना होत नाही, जाणीव आतमध्ये होत नाही. एखादं कोणतरी बोललं तर आपल्याला पटकन रडता एखाद्याला येत नाही. एखाद्याला जर खरंच मनी जिव्हारी जर लागलं असेल तर त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात बघा. म्हणजे दुःखी असेल तरी माणसाच्या डोळ्यातून पाणी येतात आणि मन जर आनंदी झालं तरी अश्रूंच्या धारा येतात. एखादा मुलगा जर डॉक्टर झाला, IPS झाला किंवा अन्य पदावर लागला, त्याला जर म्हणजे तो खूप दिवस कष्ट करतो आहे किंवा ती खूप दिवस कष्ट करते आहे आणि आता त्याला खरंच लागलं तर एखादी जर शॉकिंग न्यूज असेल तर सुद्धा आनंदाच्या भरात बघा आपल्या डोळ्यातून पाणी येतात. त्याला आपण आनंदाश्रू म्हणतो. मग समर्थ म्हणतात, अश्रू सांगतात का आम्हाला मी सुखी आहे की दुःखी आहे. ते अश्रू सांगतात का हो? नाही सांगत, ते मन सांगते हो. अश्रू तर आनंदाच्या ठिकाणी पण रडतात आणि दुःखाच्या ठिकाणी पण रडतात, परंतु मन सांगते की काय मला खरंच आनंद झालाय की दुःख झालेला आहे. आपण एखाद्याला सांगतो काय नाही, मला काहीच टेन्शन नाही, मी मस्त आराम के साथ म्हणजे खूप एन्जॉय करते लाईफ, असं काही नसतं. आपलं मन सांगत असतं. आपल्या मनाला विचारा, जे काही खरं आहे ते सगळं आपल्या मनाला विचारा. मन आपलं नेहमीच आपल्याला खरं सांगत असतं, अश्रू सांगत नाहीत. पण दिसणारी कृती कोणती आहे? एकच आहे, अश्रू येणं. आता डोळ्यातून अश्रू आले म्हणजे सगळ्यांना वाटतं की माझं मन दुखलं किंवा मी दुःखी आहे किंवा मला दुःख झालेलं आहे. म्हणून शेवटी मन सांगते की सुखी आहे का दुःखी आहे. मन सांगत आहे की सुखी आहे म्हणूनच मी हसते आहे किंवा म्हणूनच मी रडते आहे. म्हणून समर्थ म्हणतात, या नदीचं ते वेगवेगळे जरी आपण तरंग पाहिले तर त्या तरंगावरून ती नदी आणि आमचं मानवी मन यावरून आपल्याला कळतं की जशी ती नदी आहे त्यावरून आपल्या मनाचं सांगितलेलं आहे. हा सगळा भाग जो आहे मूळ मायेचा आहे. मूळ माया चंचल का झाली? कारण त्याच्यात गुण आले. आता ते गुण कोणते? तर 3 गुण, रज तम आणि सत्व, रज आणि तम. त्यावरून आपल्याला कळते, त्यावरून आपल्या मनाचं सांगितलेलं आहे. हा सगळा भाग मूळ मायेचा आहे. आता हे मनाचं सगळं झालं, मूळ मायेचा हा भाग आहे. मग मूळ माया का चंचल झाली? कारण त्याच्यात गुण आलेत म्हणून. त्या गुणांतून अष्टधा प्रकृती निर्माण झाली. 3 त्रिगुण आणि 5 पंचमहाभूतही झाली. 8 हे सगळं मिळून काय झालं? अष्टधा प्रकृती निर्माण झाली. आणि त्यांच्यात होणारे बदल म्हणजे त्या मायेमध्ये होणारे बदल जसे आम्हाला डोळ्यांनी दिसतात तसे आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा मानवी मनामध्ये म्हणजे त्या मनामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती त्या कार्यरत असतात आणि त्यामुळे मानवी मनाला सुख आणि दुःख, उद्वेग, चिंता अशा प्रकारच्या सतत होत असतात. मन काहीही विचार करते हो, काहीही नसताना सुद्धा भय वाटते आणि भय असताना सुद्धा आनंदी असतो एकदा. कारण त्या बुद्धीपर्यंत ते भय आपल्याला पोचलेलं नसतं. बुद्धीपर्यंत जर पोचलं तरच आपल्याला भीती वाटत असते. म्हणून म्हटलंय, शुष्क जळाचे जळाळ, धारा धबधबे खळाळ, चिपळ्या चळक्या भळाळ, चपळ पाणी. मग प्रत्येक ठिकाणी समर्थ म्हणतात तिचं पात्र अगदी कोरडं पडलेलं आहे. शुष्क जळाचे चळाळ म्हणजे कोरडे, शुष्क, जळाळ जळ म्हणजे पाणी, शुष्क म्हणजे एकदम कोरडं पडलेलं आहे. तर काही ठिकाणी तिचा प्रवाह धारा धबधबे खळाळ, प्रवाह धबधब्याच्या रूपाने खळखळाट करीत कोसळत असतो बघा. काही ठिकाणी आपण बघा डोंगरातून जात असताना आपल्याला खूप मोठा पाण्याचा आवाज येतो, खाळ 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 खाळ, म्हणजे खूप मोठी नदी वाहते आहे. पावसाच्या पाण्याचं तर नेहमीच येतो आपल्याला, परंतु एखादी जर नदी वाहत असेल, एखाद्या डोंगरातून आपण चाललो आणि ती नदी तिथे वाहते आहे तर आपल्याला त्याचा आवाज जाणवतो, आवाज येतो. मग काही ठिकाणी पात्र अगदी अरुंद असते, काही ठिकाणी खूप रुंदही असते, काही ठिकाणी प्रवाह खूप जोरात वाहतो, तसंच आहे. काही ठिकाणी कमी असतो, काही ठिकाणी खूप असतो. असं हे पाणी अत्यंत चंचल आणि चपळ आहे. म्हणून दिलंय, चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी. म्हणजे ते पाणी कसं आहे? अत्यंत चंचल आहे. ते एका ठिकाणी थांबून राहतं का? हो, नाही. ते जसं उतार आहे तसं वाट काढून आपण ते सागरापर्यंत जाऊन पोचतं. ते चपळही असतं.
म्हणून समर्थांनी दिलेला आहे. समर्थ म्हणतात आहे की काहीही नसताना भय वाटते आणि भय असताना सुद्धा आनंद वाटतो. हे बुद्धीपर्यंत पोहोचले. बुद्धी आपली सांगत असते की मला दुःख झालंय, टेन्शन आलंय, काय झालंय, ते बुद्धीपर्यंत पोहोचलं तर त्याचा त्रास आपल्याला होतो. म्हणून पुढे समर्थांनी इथे दिलेला आहे. फेन फुगे हेलावे, सैरा वैरा उदक धावे, थेंब फुई मोजावे, अनुरेणू किती, ओसाने वाहती उदंड, झोतावे दरकुटे दगड, खडके बेटे आड वळसा उठे. मग आता समर्थाने दिलेला आहे की फेना फुगे हे लावे, सैरा वैरा उदक धावे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यावर काय येतो, फेन फुगे हे लावे. आता वरून जसं धबधबा आपण म्हणतो वॉटरफॉल, वरून जेव्हा बघा पावसाच्या वेळी आपल्याला चांगलंच कळतं, कारण खूप जोराचं पाणी असतं आणि वरून ज्यावेळी ते दगडावरून ज्यावेळी म्हणजे वरून पहाडावरून येतं आणि दगडावर ज्यावेळी खाली आपटतं त्यावेळी तिथे बघा साबणाचा फेस आल्यासारखा येतो. आपल्याला वाटतं कोणतरी कपडे धुतोय किंवा दूध सांडलेलं आहे असं आपल्याला वाटतं. त्याचे एवढे बुडबुडे येतात किंवा एवढा फेस येतो पांढरा शुभ्र, तो असं वाटतं की साडीच अंथरलेली आहे पांढरी शुभ्र आणि ती अशी खाली लहरते आहे. परंतु काय आहे, प्रत्येक ठिकाणी असे फेसाचे फुगे बनवून ते वाऱ्यामुळे हेलकावे खातात. वारा येतो आणि ते फेसाचं काय होते, फुगे होते. पाण्यावर पाणी आपटल्यामुळे त्याचा फुगा होतो पांढरा शुभ्र. मग ते काय होतं, वाऱ्यामुळे इकडे तिकडे असे हलत असतात म्हणून ते हेलकावे खातात. आणि ते काय वाटतं, फेन फुगे हेलावे, सैरा वैरा उदक धावे. मग नदीचं उदक सैरा वैरा सर्वत्र धावत असतं. म्हणजे उदक म्हणजे पाणी. सैरा वैरा उदक धावे, थेंब फुई मोजावे, अनुरेणू किती. थेंब फुई मोजावे म्हणजे नदीचे उदक, नदीचं पाणी सैरा वैरा सर्वत्र धावतं. मग त्यातील थेंब, तुषार आणि असंख्य अनुरेणू यांची मोजदाद गणती कोण करू शकेल. एखादी वरून जी सर येते आहे किंवा वरून जे पाणी येत आहे त्याच्यामध्ये किती थेंब आहेत, किती तुषार आहेत, असंख्य अनुरेणू आहेत, ते आपल्याला मोजता येतील का हो? नाही, त्यांची गणती आपल्याला जमणार नाही. म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे, थेंब फुई मोजावे, अनुरेणू किती. किती मोजणार, कारण ती मोजमापच त्याचं नाही आहे. एवढे आहेत, ते असंख्य आहेत ज्याचं मोजमापच नाही. म्हणून दिलंय समर्थाने, ओसाने वाहती उदंड, झोतावे दरकुटे दगड, खडके बेटे आड वळसा उठे. मग प्रवाहात सापडून असंख्य पदार्थ, ओसाने वाहती उदंड, समर्थ म्हणजे असंख्य पदार्थ, दगड दरकुटे खडके बेटे आड वळसा उठे. म्हणजे हे सगळं केर कचरा, बेटे, खडक दगड सगळं जे आहे, माती, अनेक ठिकाणी कसं होतं, ते धबधबे निर्माण होतात आणि लहान मोठे दगड, खडक, बेटे यांनी पाणी दुभांगले जाऊन वळसा घेऊन ते पुढे वाहतच जाते. त्याची पाने आपली वाट आपण त्याचा तो बरोबर काढतो. म्हणून पुढे दिलंय, मृद भूमी तुटून गेल्या. म्हणजे वरून ज्यावेळी पाणी आदळून येतं खाली त्यावेळी मृदभूमी, जी मऊ जी जमीन आहे ती जाते, जमीन माती जी आहे ती वाहून जाते. कठीण तैशाची राहिल्या, म्हणजे जे कठीण आहे ते मात्र तसंच राहिलं. ठाई ठाई उदंड पडल्या सृष्टीमध्ये. म्हणजे मऊ जमिनी वाहून जातात. म्हणजे अज्ञानी भ्याड जीव मायेच्या प्रवाहात वाहत जातात. नदीचं दिलंय, परंतु त्यावरून बघा समर्थांनी सांगितले, अज्ञानी जे आहे ते जीव कसं होतात, मायेच्या प्रवाहात वाहत जातात. आणि कठीण जमिनी म्हणजे शूर ज्ञानी जी लोक आहेत ते जशास तसे राहतात. कितीही संकट आले, कितीही आनंद झाला, कितीही काही झालं तरी मात्र ते आपल्या जाग्यावरच असतात. ते इकडे तिकडे कुठेही हलत नाहीत. कधीही त्यांना अहंकार, गर्व, ताठा कधीही येत नाही. म्हणून समर्थांनी इथे दिलेला आहे, मृदभूमी म्हणजे नरम, पाण्याच्या प्रभावाने कार्य झाले. हो, पाण्याच्या प्रभावाने काय झाले, पाण्याच्या प्रवाहाने काय झालेलं आहे की जमीन वाहत गेली. आता बघा, जिथे पाण्याचा प्रचंड वेग असतो तिथे जमीन नसते, खडकच सगळे दिसतात. ती माती जी आहे ती हळूहळू पुढे पुढे सरकलेली असते. मग सगळा जो गाळ आहे ना तो खाली येतो. बघा, आपण पाहतो जी नरम जागा आहे ती त्या पाण्याच्या प्रवाहाने ती माती खरडली जाते. जसा प्रवाह येईल तशी ती खरडली जाते आणि माती वाहून जाते. पण तिच्यात जर दगड आला, समर्थ म्हणतात जर एखादा दगड जर आला, माती वाहून जाते कारण ती नरम असते. परंतु समर्थ म्हणतात जर तिच्यात दगड आला तर कठीण तैशाची राहिला, तसाच राहतो तो. मग काय होतं, आता दगड आला म्हणून पाणी थांबतं का, नाही. पाणी काय करतं, उसळी मारून जातं. माहिती आहे आपल्याला,
तो दगड आला तर दगडावरून पाणी पार करून जातं, पण दगडाला जर कठीण आहे तर तिथेच राहतं, माती आपल्या सोबत नेते. म्हणजे समर्थ म्हणतात त्याच्यावरून समर्थाने मनाचं सांगितलेलं आहे. मनाच्या बाबतीतही तसंच आहे हो. म्हणजे सहजतेने घडलेल्या ज्या घटना आहेत त्या मनामध्येच विरून जातात. त्या काही वेळ आपल्या लक्षात राहत नाहीत, काही काळापुरते आपल्या लक्षात असतात, नंतर आपण विसरतो. परंतु समर्थ म्हणतात आहे की ज्या घटना आपल्याला ज्या सहज झाल्या त्या आठवतही नाहीत, पण काही एखाद्या गोष्टी अशा असतात की त्या मनामध्ये खोलवर जाऊन आघात करतात. बघा, एखादी वयस्कर आजी असेल, आजोबा असतील, ते आपल्या तरुणपणी किंवा आपल्या बालपणी जर त्यांना कोणी त्रास दिला असेल, काही गोष्टी म्हणजे कोण त्यांना बोललं असेल, काहीतरी वाईट घडलं असेल, तर त्यांच्या बरोबर लक्षात राहते, कारण त्यांच्या मनामध्ये खोलवर तिथे कुठेतरी जागा त्याने केलेली असते. मग ते आपल्याला वाईट बोललेलं आहे ते कायमस्वरूपी, कोणीतरी वाईट बोलतं आपल्याला, ते आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतं. पण कुणी आपली स्तुती केली असेल तर ती कधी कधी मनुष्य विसरूनही जातो. बघा, म्हणजे समर्थ म्हणतात जे चांगलं आहे ते लक्षात ठेवत नाहीत. जसं 100 अपराध केले, 99 अपराध केले, ते लक्षात 99 चांगल्या गोष्टी केल्या त्यात लक्षात राहिल्या, परंतु एक अपराध केला त्याचा तुंतुना सगळीकडे वाजवला. म्हणजे एक अपराध केला त्याचंच आपल्या, जर एखादा मनुष्य आहे ज्याने आपल्याला 99 वेळा मदत केलेली आहे किंवा प्रत्येक वेळी प्रसंगाला तोच धावून येतो आहे, परंतु त्याच्या काही कारणास्तव, आपलं काही झालं असेल, काही बिघडलं असेल, तर एखाद्या वेळी कोणतरी आपल्याला बोलतं, ती एखादी गोष्ट आपण आपल्या मनाला लावून घेतो, परंतु त्याने इतर वेळी दिलेली साथ आपल्या लक्षात राहत नाही. मग समर्थ तेच सांगतात हो, म्हणजे काय लक्षात घ्यावं, या छोट्या छोट्या गोष्टीतून समर्थ आपल्याला सुधारवायचा प्रयत्न करत आहेत की तू अजूनही सुधारलेली नाही, अजूनही सुधारलेला नाहीस, तुला सुधारायची गरज आहे. दुसऱ्याचं चांगलं शोधत जा, तर तुझ्यामध्ये जे चांगलं आहे ते बाहेर निघणार आहे. ज्यावेळी तू दुसऱ्याचं वाईट बघशील, वाईट विचार करशील किंवा एखादा वाईट प्रसंग आठवत राहशील, तर ते वाईटच आपल्याला दिसणार. परंतु समर्थ म्हणतात जर तू एखाद्याशी चांगलं वागत गेलीस, भले ते तुझ्याशी कसेही वागू देत, तरी आपली काही विशिष्ट मर्यादा ठेवून आपण आपल्याला जमेल तेवढं यथानुशक्त्या दुसऱ्यासाठी करावं आणि केल्यानंतर ते परत बोलून दाखवू नये, कारण ते तुझ्याकडे व्याजासकट परत येणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे चांगलं आहे ते चांगलं घ्या आणि जे त्याज्य आहे ते त्याज्य करा. विवेकाने सर्व घ्या, कारण चांगला वागायचा प्रयत्न करा, तरच आपल्या आतून चांगलं घडण्याचा प्रयत्न होईल. परंतु जर वाईटच बघत राहिलं तर वाईटच होईल. म्हणून जर चांगलं बोलत गेला, चांगलं राहत गेला, चांगलं वागत गेला, तर हळूहळू आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला आणि आपल्या शरीराला त्याची सवय होईल आणि हळूहळू जे काही वाईट आहे ते आपल्यापासून दूर जाईल. तसंच समर्थ म्हणतात सुख मात्र आपण गिळून घेतो, पण दुःख मात्र चघळत राहतो. या सगळ्या वृत्ती त्या मनाच्या आहेत. जशी ती नदी आहे ती वाहत जाते आणि खडक जे आहेत ते तसेच राहतात, मग मृदभूमी जी आहे ती वाहून जाते. अशा प्रकारचा सगळा हा परिणाम आहे. या नदीचा मला दिसतो आहे तो सृष्टीमध्ये आहे. म्हणून म्हटलंय पुढे, एक ते वाहतची गेले, एक वळशामध्ये पडिले, एक साकडीत अडकले अधोमुख. म्हणजे काही लोक काय होतात, एक ते वाहतची गेले, एक वळशामध्ये म्हणजे जो वळसा आहे, वळण आहे, त्याच्यामध्ये अडकले. मग समर्थ म्हणतात माया नदीत वाहतच गेले, कोणी भोवऱ्यात अडकले आणि तर काही अधोमुख होऊन कडे कपारीत अडकले आहेत. काही लोक नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. अधोमुख वृत्ती म्हणजे उद्भव झाली पाहिजे, अधोमुख होता कामा नये. जेव्हा वृत्ती अधोमुख होते तेव्हा मनुष्य त्या काम, क्रोध, मद, मत्सर, मोह यामध्ये अडकतो आणि त्याच्यामध्ये माणसाचा प्राण जातो. म्हणून म्हटलंय मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मनोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. म्हणजे वासना आहे त्याचं कारण आहे, म्हणून आम्ही या नदीमध्ये अडकणं याचा अर्थ वासनेत अडकणं आहे. वासना जन्माला आली की त्या नदीमध्ये तो बुडला समजा. या संसार सागरामध्ये
बुडायचं नाही, आपल्याला उतरून जायचं आहे. म्हणून वासना बाजूला ठेवावी. एक ते वाहतची गेले, एक वाहून गेलं, एक वळशामध्ये अडकले. काही जण त्या भोवऱ्यामध्ये अडकून गेले. प्रपंचामध्ये माणसं काही अडकतात, काही प्रपंचामध्ये अशी अडकतात की ते कुठल्याही प्रकारे सुटतच नाहीत हो. त्या भ्रमाबरोबर ते अडकून जातात आणि ते तिथून निघतच नाहीत. म्हणून प्रपंचात अडकून नका असं समर्थ म्हणतात आहे. ते भोवरे आहेत ते आपण टाळून पुढे गेलं पाहिजे. म्हणून समर्थांनी पुढे दिलेलं आहे, एक आपटा आपटोच गेली, एक चिरचिरडोची मेली, किती एक ते फुगली पाणी भरले. म्हणजे एक आपटत आपटतच खलास झाले, म्हणजे नाही ते गेले, राहिलेच नाही. तर कुणी चिरडून चिरडून मेलं, तर कित्येकांच्या पोटात पाणी भरल्याने ते फुगून मेले. म्हणजे कित्येकांना अहंकार होऊन ते गर्वाने फुगून गेले. म्हणजे समर्थांनी पाण्याचंच दिलंय बघा. काहीतरी त्याच्यामध्ये केर कचरा काहीतरी आपटत आपटत खाली येतो, कोणतरी चिरडून जातो, कोणतरी कोणाच्या पोटात, कित्येकांच्या पोटात पाणी भरल्याने ते फुगून गेलं. म्हणजे कित्येकांना अहंकार. आता पाणी भरलं म्हणजे काय हो, इकडे मानवी मनाकडे, आपल्या मनाकडे, आपल्या देहाकडे यावं. कित्येकांना अहंकार होऊन तो गर्वाने फुगून जातो. म्हणून म्हटलंय समर्थाने इथे, पाण्यामध्ये माणूस पडला की ज्याला पोहणे येत नाही तो बुडतो. बुडल्यानंतर त्याच्या पोटात पाणी जाते बघा. जसं समर्थाने इथं दिले की कित्येकांच्या पोटात पाणी भरल्याने ते फुगून मरतात. किती एक ते फुगली पाणी भरले, म्हणजे पाणी भरून ते मरून जातात, कोणी येत नाही त्याला, आणि तो फुगून जातो आणि त्याचं पोट तरंगून ते बाहेर येतं. तसं आपल्या मनाचं आहे हो. तो ज्याच्यात बुडला की त्याला भगवंत आठवत नाही, त्याच्यात तो इथेच सगळं करतो आणि तो इथेच राहतो. म्हणून ते मन अडकवण्यापेक्षा परमार्थात अडकवावं, म्हणजे या नदीतून आपण सहजतेने प्रवास करू शकेल. आम्हाला अधोमुख प्रवास करायचा नाही, तर जर आपण खाली खाली गेलो तर आपण प्रपंचाकडे पाहतो आणि वरवर गेलो तर ब्रह्माकडे गेलो आहे असं समजावं. खाली गेलो म्हणजे मायेकडं, आणि आम्हाला ऊर्ध्वमुख आम्हाला चालायचं आहे. ऊर्ध्वमुख, वरती, ऊर्ध्व, म्हणजे जे बळाचे आहे, शक्तीचे आहे तेच तसं चालू शकतात. जसं पोहताना एखाद्याला जर पाण्यामध्ये टाकलं तर ज्याला उत्तम पोहता येतं तो बरोबर त्या पाण्याच्या उलट्या दिशे, पाण्याच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहला तरच तो म्हणजे वाचू शकेल. जो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो तो काही जगू शकणार नाही. मग एक बळाचे निवडले, एक ते पोहतची उगमास गेले, उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप. म्हणजे काही निदळ्या छातीचे बलवान असे निवडक लोक असतात बघा. काही कितीही संकट आली तरी ते घाबरत नाहीत, इकडे तिकडे कुठेही वाईट वळणाला जात नाही. ते आपला निर्धार पक्का धरून जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, जोपर्यंत एखादं जे आपलं ध्येय आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत ते थांबत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, मात्र काही लोक असं लौकिक प्रवाहाच्या उलट जाऊन उगमास पोचतात आणि परब्रह्माकडे जाऊन पोचतात. त्याच्याशी एकरूप झाले की मग उगमाकडे म्हणजे परब्रह्माकडे ते गेले की परब्रह्माच्या साक्षात्काराने पवित्र होऊन ते कसं होतात, तीर्थरूप बनतात. मग समर्थाने इथे सांगितलं की शेवटी उगमाकडे जायचं आहे आपल्याला. उगम म्हणजे काय आहे, ब्रह्माचं स्थान आहे. त्या ब्रह्मापर्यंत आम्ही जाऊन जर पोचलो तर आमचं जीवन कसं आहे, धन्य होईल. आणि त्यासाठी आमचा प्रवास मात्र आहे तो उगमाकडे झाला पाहिजे, अधोमुख होता कामा नये. म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे, तेथे ब्रह्मादिकांची भुवने, ब्रह्मांड देवतांची स्थाने, उफराटी गंगा पाहता मिळणे सकळांस तेथे. म्हणजे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेने जे जातात त्यांना तेथे ब्रह्मादी देवतांची भुवने आणि ब्रह्मांड देवतांची स्थानं यांचं स्थाने यांचे दर्शन त्यांना होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ज्यांच्यामध्ये बळ आहे ते बळ पुण्याचं बळ असेल तर तो पुण्यवंत असल्याशिवाय त्याला त्या उगमाचं दर्शन होत नाही. होतं का हो? पुण्य असल्याशिवाय परमार्थ भेटत नाही. पुण्य असल्याशिवाय आध्यात्मिक होता येत नाही. मग आणि ते उगम म्हणजे कोणता आहे तर गंगा नदीचा उगम आहे. जसा आम्हाला पुण्यदायी ठरतो गंगा नदीचा उगम, आपण नदीच्या उगमावर गेल्यावर आपल्याला पुण्य प्राप्त होते, त्याप्रमाणे या चंचळ नदीच्या उगमाचा शोध घेणं याचा अर्थ ब्रह्माचा शोध घेणं आहे. प्रत्यक्ष ब्रह्म जर आम्हाला पाहायचा असेल, ब्रह्माचा अनुभव जर घ्यायचा असेल तर आम्हाला त्या नदीच्या मुळाशी जावे लागेल.
मग नदी कोणती आहे तर हा दिसणारा जो मोठा समुदाय आहे, एवढं मोठं ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये विचरण करणारे सगळे पशु आहेत, पक्षी आहेत, भूचर आहेत, खेचर आहे, सगळे जीव आहेत, हे त्या नदीतील एक घटक आहे, एक भाग आहे. ती नदी मायेची नाही आहे. त्या नदीमध्ये वास करत असताना जो वास करतो तो चंचल होतो, त्याचं सामर्थ्य आहे. त्या नदीमध्ये असलेल्या पाण्याचं ते सामर्थ्य आहे. जसं गंगेची पूजा करताना त्या परडीमध्ये दिवा ठेवतात, त्या कापूर लावतात आणि नमस्कार करतात बघा. पुढे ती गंगा वाहत जिकडे जाते तिकडे तो दिवा वाहत जात असतो. तो दिवा वाहत नाही हो, तर गंगेच्या पाण्यामध्ये दिवा वाहताना दिसतो. गंगेच्या पाण्यामुळे दिवा वाहताना दिसतो आहे. गंगा तर वाहतच आहे. गंगा त्या दिव्याला घेऊन जाते आहे, दिवा वाहत नाही आहे. गंगेचं पाण्याचा प्रवाह त्या दिव्याला घेऊन जातो आहे, चलित करतो आहे. गंगा त्या दिव्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवते आहे. त्याचप्रमाणे हो, आमच्या हृदयामध्ये समर्थ म्हणतात, खूप उत्तमच आहे हो, आमच्या हृदयामध्ये चैतन्य रूपी जी गंगा आहे, जसं गंगेमध्ये पाणी हलताना दिसतं तसं आमच्या शरीरामध्ये असलेलं जे चैतन्य आहे ते चैतन्य हलते. आणि ते चैतन्य हलत असल्यामुळे आपल्याला जे अचेतन आहे ते हलताना दिसते. जसं डोळ्यांनी पाहतो हे जे आपल्याला दिसते आहे ते कोणाचे सामर्थ्य आहे? ते सामर्थ्य आपल्यामधील असलेल्या त्या पाण्याचं आहे. आणि ते पाणी कोणतं आहे तर ते गंगेचं निर्मळ पाणी आहे. आणि ते गंगेचं निर्मळ पाणी म्हणजे काय आहे तर ते गंगेचं निर्मळ पाणी म्हणजेच आपलं चैतन्य आहे, जे चैतन्य वरून खालपर्यंत वाहत आलेलं आहे. त्याचा उगम होता ब्रह्म, कारण त्या ब्रह्मामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्यच आमच्यामध्ये दिसते आहे. ते चैतन्य आहे, म्हणून हे चैतन्य आहे हो. जसं पाणी नसेल तर दिवा वाहत जाणार नाही, तसं दिवा का वाहताना जाताना दिसतो आहे, कारण ते पाणी चंचल आहे. पाणी जर चंचल नसेल, ती स्थिर असेल तर दिवा कसा वाहत जाईल? नाही जाणार. तसं आमच्या शरीरामध्ये ते चंचल तत्व आहे, म्हणून आमचा हा देहरूपी दिवा असा वाहताना दिसतो आहे. वाहताना दिसतो आहे म्हणजे कार्य करताना दिसतो आहे. मी बोलताना दिसते म्हणजे कार्य चालू आहे, हलताना दिसते, कृती दिसते. सगळे लोक जे कार्य करतात त्यामागे अधिष्ठान कोणाचं आहे? हे पूर्ण शरीर चालवणारा कोण आहे? जोपर्यंत तो आहे तोपर्यंत मी आहे हो. मी तो नाही गेला की माझी डेड बॉडी झाली. म्हणजे त्याप्रमाणे अधिष्ठान हे चैतन्याचं आहे, ते समजून घेतलं पाहिजे. ते चैतन्य जर नसेल तर सगळं जिथल्या तिथे राहील. मग ही चैतन्याची शक्ती कुठून प्राप्त झाली? त्याचा मूळ उगमस्थान त्याचं कोणतं आहे? त्या उगमापर्यंत जो जाऊ शकतो त्याला बलवान असं म्हटलेलं आहे. जसं नदीच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहणं शक्ती संपन्न लोकच करू शकतात. तो जसा वाहत जाऊ शकतो तसं माणूस पडला की अधोगतीला चालला, पण ऊर्ध्व गतीला तोच जाऊ शकतो ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य कोणतं आहे तर आम्ही जे पुण्य साठवलेलं आहे, बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठले आवडी. याचा अर्थ असा आहे की त्या विठ्ठले आवडी म्हणजे त्या उगमाकडे जायचं आहे. म्हणून त्या उगमाकडे आम्हाला जायचं आहे आणि आम्ही प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहायचं आहे. प्रपंच वरून खाली वाहतो आणि परमार्थ खालून वर जातो. म्हणून प्रपंच आणि परमार्थ एका वेळेस करणे कठीण असते, कारण प्रपंच वरून खाली वाहतो आहे, त्या पाण्याला तोडतच जायचं आहे. जे पोहणारे असतात त्यांना माहीत आहे हो, कारण पुराच्या पाण्यात पोहणे हे विहिरीत पोहण्या इतकं सोपं नाही आहे, ते कठीणच आहे हो. त्याप्रमाणे या संसारामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याच्या उलट्या दिशेने पोहत जाणे कठीण आहे. डोंगरावरून उतरणं सोपं आहे, पण डोंगरावर चढणं कठीण आहे. डोंगरावर चढत असताना धाप लागते, थकतो आपण आणि 10 वेळा बसतो. उतरताना भरभर उतरतो, कारण अधोगती माणसाची लवकर होते हो. ते डोंगराचं बघू नका, इकडे बघा, अधोगती माणसाची लवकर होते. त्याची उन्नती व्हायला पूर्वजन्माचंच पुण्य लागतं. भगवंताकडे जाणं म्हणजे वर जाणं आहे. बघा, एखाद्या वेळी अशी गरिबी होती की 2 वेळ खायला मिळायचं नाही, ते पण पुरायचं नाही. असलेलं जे काही साखर असेल तर चहा पावडर नाही, मीठ असेल तर पाणी नाही, मसाला नाही, असं वेगवेगळं एक आहे तर एक नाही. म्हणजे पूर्वीचे दिवस कसे होते ते दिवस मात करून आज खूप उत्तमाचं जेवण, 2 वेळचं जेवण जेवून सुद्धा खूप काही पुरून उरलेलं आहे.
म्हणजे पूर्वजन्माचं हे पुण्य आहे आणि संसाराकडे जाणे म्हणजे वरून खाली येणे आणि मुळात आमच्या पूर्वजन्माच्या कर्मामुळेच आम्हाला जन्म प्राप्त झालेला आहे हा आणि जन्माचं मूळ कारण अज्ञान आहे. जन्माचं मूळ कारण जसं अज्ञान आहे तशी ती वासना आहे. समर्थांनी हेच सांगितलं आहे. म्हणून म्हटलंय तेथे ब्रह्मादिकांची भुवने, म्हणजे जिथे स्वर्गामध्ये तिथे जा, तिथे ब्रह्मादिक दिसतात, तिथे सुद्धा चंचल गंगा आहे. आता तिथे जे ब्रह्मादिक आहे त्यांच्या हृदयामध्ये जे आम्हाला चलन दिसते आहे त्यांच्या देहाचं कार्याचं ते सुद्धा गंगेचंच पाणी आहे, ब्रह्माचं चैतन्यच ते आहे हो. म्हणून म्हटलंय पुढे त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्या जळा ऐसे नाही चंचळ, आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी. म्हणजे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेने जे जातात त्यांना तेथे ब्रह्मादी देवतांची भुवन, ब्रह्मांड देवतांची स्थानं यांचं दर्शन घडतं आणि त्या जळायचे नाही निर्मळ, त्या उगमाच्या ठिकाणी जे जळ आहे ते अत्यंत निर्मळ आहे. ते पाणी कसं आहे? अत्यंत निर्मळ आहे पण चंचळही असतं. त्यालाच आपो नारायण असं म्हटलेलं आहे. त्या जळासारखं दुसरं निर्मळच नाही. निर्मळ याचा अर्थ ज्याच्यात मूळ नाही हो. ज्याला निर्मळ असं म्हणतात असं शुद्ध तत्व जे आहे ते मुळात गंगेचं पाणी आहे. आपण नेहमीच म्हणतो गंगेचं पाणी हे पवित्र आहे. तसं माणसाच्या किंवा कुठल्याही प्राणी मात्राच्या हृदयामध्ये असलेलं जे चैतन्य तत्व आहे ते मुळाचं उगमाचं स्थान आहे. मुळात ते कसं आहे? उगमाचं पाणी आहे. उगमाचं पाणी म्हणजे ते ब्रह्मापासून त्यांचा जन्म झालेला आहे. तो ब्रह्माचाच अंश आहे. अहम ब्रह्मास्मी. तो अहम म्हणजे जो आहे ते पाणी आहे. पण त्या अहमला मी ब्रह्माचा अंश आहे हे त्याला कळत नाही. ज्या नदीत पडलो तेव्हा त्याला वाटतं की आपल्याला आपणही नदीचा एक भाग झालेला आहे. तसं आम्ही संसारात पडलो की आणि त्यामुळे संसारातला आम्ही एक घटक आहे असं आम्हाला वाटते. आपण तसं संसारातले नाहीच हो. आपण तसे वाहत आलेलो आहोत. मग समर्थ म्हणतात आहे त्या जळायसे नाही निर्मळ, त्या जळायसे नाही चंचळ, आपो नारायण केवळ बोलिजे त्याशी. महानदी परी अंतराळी प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्य पाताळी पसरली पहा. मग ही मायारूपी जी नदी अंतराळात म्हणजे चिदाकाशात परब्रह्म स्वरूपात सर्व काळी प्रत्यक्ष वाहत आहे. ती स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये पसरलेली आहे. म्हणून पाण्याला आपण आपो नारायण असं म्हणतो. मग समर्थ म्हणतात की ती महानदी नुसती पृथ्वीवर आहे असं म्हणू नका, तर ती अंतराळामध्ये सुद्धा आहे. ती खरंच आकाशगंगा आहे. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये ती गंगा वाहते आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की कुठे वर वाहते म्हटलं तर ब्रह्मादिकांमध्ये, मध्ये वाहते म्हटलं तर पशु पक्ष्यांमध्ये आणि खाली वाहते म्हटलं तर चैतन्याचं जे पाणी आहे ते सर्वत्र आहे. म्हणजे भूचरांमध्ये, मनुष्य प्राण्यांमध्ये, चैतन्य रूपामध्ये जे ते चैतन्य जे आहे ते पाणी आहे ते सर्वत्र आहे. ते जर नसेल तर जगात काहीही आपल्याला दिसणार नाही. कुठलीही गोष्ट आम्हाला चलित दिसणार नाही, तिच्यामध्ये चंचलता निर्माण होणार नाही. पण ज्याच्यात चैतन्य आहे ती वस्तू एका ठिकाणी राहत नाही, ते इकडे तिकडे हालत राहते. याचा अर्थ चंचल आहे. म्हणून समर्थ म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. याचा अर्थ सगळेजण हालचाल करतात पण त्या शरीरामध्ये जे अधिष्ठान आहे ते भगवंताचं आहे. म्हणून हालचाल होऊ शकते, ती चंचलता दिसते आहे. म्हणून त्या अधिष्ठानाचा शोध घेणं. माणूस कार्य पाहतो, कारणाकडे लक्ष देत नाही. कार्य नाही तर कारणाकडे चला, कारण भगवंत आहे, कार्य जगत आहे. म्हणून पुढे दिलेला आहे अधोर्ध अष्ट ही दिशा, तिचे उदक करी वळसा, जाणते जाणती जगदीशा सारखीच ते. मग खाली वर सर्वत्र 8 दिशांना या माया नदीचे उदक म्हणजे पाण्याने वेढून घेतलेला आहे. ज्ञानी लोक या महामायेला जगदीशा सारखीच आहे असं जाणतात. अनंत पात्री उदक भरले, कोठे पाजरोच गेले, किती एकते वेचले संसारासी. मग चारी दिशाला पहा, अष्टदिशा पहा, 4 दिशा आणि 4 उपदिशा. मग सगळीकडे चंचलता आहे. म्हणून समर्थ म्हणतात अनंत पात्रांमध्ये पाणी भरलं, भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवलं आहे. कोठे पाझरोच गेले, त्यातलं पाणी पाझरत गेलं, किती एकते वेचले संसारासी. त्या पात्रामध्ये पाणी भरलं. आता उन्हाळ्याच्या दिवसात बघा लोक घरी माठ भरून ठेवतात, पण माठ रात्री भरून जातो
आणि रात्री सकाळी उठल्यावर अर्धा होतो. कसा हो? कारण त्या माठातलं पाणी पाझरत जाते. ते पाझरत कुठे जाते? ते माठाच्या खाली जे भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये ते टपक टपक पडत राहते. म्हणून समर्थ म्हणतात तशा प्रकारे आमच्या देहामध्ये, आमच्या शरीरामध्ये, म्हणजे या पात्रामध्ये त्या जे चैतन्य भरलेलं आहे ते पाझरत 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 चैतन्य कुठेही जाते. आज इथे आहे, तिथे आहे, हातात गेलं की हात काम करायला लागतं, तोंडात गेले की बोलायला लागतं, भूक लागली की जेवायला लागतं, जेवल्यानंतर जे चैतन्य आहे पोटात जातं, मग पचन करण्यासाठी जातं. म्हणजे ते सगळीकडे जातच असतं. ते आहे म्हणून आपण आहोत. तसं आमच्या वृत्तीला जर आम्ही चंचल झाली असेल तर ती संसारात अडकत असेल तर तिला जागेवर मुळाच्या ठिकाणी आणावं आणि पुन्हा भगवंताकडे तिला आणून ठेवावं. कारण त्या मनाला धरूनच आपल्याला सद्गती प्राप्त होणार आहे. त्या वृत्तीला, त्या कल्पनेला, म्हणून समर्थांनी त्या चैतन्याला कुठे वाहत न्यायचं आहे ते आपल्या हातात आहे. चैतन्य कुठेही येऊ शकतं. जसं वीज आहे ती आपण कुठेही नेऊ शकतो. म्हणून आपण ठरवायचं की त्या चैतन्याला कुठे न्यायचं, म्हणजे ती वीज सर्वत्र कार्य करते. तसं आमचं चैतन्य रूप ते कुठे कार्यरत ठेवायचं आहे ते आपल्या हातात आहे. ते आहेच, पण त्याचा वापर कुठे करायचा ते आपण ठरलं पाहिजे. जसं बँकेमध्ये असलेला माझा पैसा मी कुठे वापरणार आहे, कसा वापरणार आहे, कुठे खर्च करणार आहे, भगवंताच्या दरबारात करायचे आहेत की बाहेर जाऊन व्यसनात करायचे आहेत ते आपण ठरवायचं. मग त्यासाठी विवेक कळला पाहिजे. विवेकाने ते समजतं आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला संतांची कृपा लागते हो. मग विवेके करावे कार्य साधन. समर्थांनी त्याच गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. मग एकाबरोबर एक ते समर्थ पुढे म्हणतात आहे, एका संगे ते कडवट, एका संगे ते गुळचट, एका संगे ते तिखट त्रुटी क्षार. मग समर्थ म्हणतात एकाबरोबर ते कडवट होते. पाणी बघा कोणाच्या सानिध्यात राहणार आहे त्याप्रमाणे ते रूप धारण करते. पाणी ज्याच्याबरोबर राहते तसं ते होतं. पाण्यामध्ये साखर टाकली गोड होतं, मीठ टाकले खारट होतं, तिखट टाकली तिखट होतं. म्हणजे त्या पाण्याला नेमकी चव कोणती आहे? पाण्याला कुठलीच चव नाही. पाणी ज्याच्या संगतीत आहे पाणी तसं ते होते. म्हणून आमचं चैतन्य, आमच्यामध्ये असलेली ती शुद्ध गंगा, ती कोणाच्या संगतीला ठेवावी हा आमचा विवेक आहे. हे आपण विवेकाने ठरवलं पाहिजे हो. म्हणून समर्थ पुढे सांगतात की जसं पात्र असेल तसं उदक बघणार. म्हणून कोणाच्या आपण संगतीत राहावं ते आपण ठरवावं. ज्या ज्या पदार्थास मिळे तेथे तद्रूपची मिसळे, सखोल भूमी सतुंबळे सखोलपणे. विषामध्ये विषची होते, अमृतामध्ये मिळून जाते, सुगंधी सुगंध ते दुर्गंधी दुर्गंध. म्हणजे ज्या ज्या पदार्थात ते मिसळले जाते, ज्याच्याशी ते तद्रूप होते, सखोल भूमी असेल तर त्यात सखोलपणे भरून राहते. विषामध्ये घेतलं तर विष होतं, अमृतात एकजीव होऊन गेलं तर अमृत बनतं. सुगंधी पदार्थांच्या योग्य ते काय होतं? सुगंधी होणार. आणि दुर्गंधी पदार्थांच्या बरोबर ते दुर्गंधी होणार. मग पुढे म्हटलंय गुणी अवगुणी मिळे, ज्याचे त्या परी निवळे, त्या उदकाचा महिमा न कळे उदके विन. म्हणजे गुणात गुणी अवगुणात अवगुणी, ज्याचा जसा गुण असेल त्याप्रमाणे ते होते. त्या उदकाचा म्हणजे मायेचा महिमा उदकाशिवाय म्हणजेच विद्या मायेच्या सहाय्याशिवाय कळत नाही. उदक वाहे अपरंपार, न कळे नदी की सरोवर, जळवास करून नर राहिले कित्येक. उगमा पहिलीकडे गेले, तेथे परतोन पाहिले, तव ते पाणीच आटले काही नाही. मग उदक इतके अपरंपार वाहत असते की नदी आहे की सरोवर आहे हे कळत नाही. मग त्यात कित्येक माणसं जळवास करून म्हणजे संसारातच गुंतून राहतात. जे उगमा पलीकडे जातात, जे मायेच्या पलीकडे जातात ते परब्रह्मापर्यंत जाऊन पोचतात. त्यांनी मागे वळून पाहिलं की त्यांना सर्व पाणीच आटून गेलेले दिसते. तेव्हा ते पाणी नाही, काही नाही असा अनुभव त्यांना येतं. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला कळलं की आता या संसारात काही नाही तर उपयोग नाही, कारण मागे सगळं आधीच आटलेलं असतं. म्हणून पहिल्यांदा पाणी असतानाच कळलं पाहिजे कुठे प्रवास करावा आणि कुठे जावं. वृत्तीशून्य योगेश्वर त्याचा पाहावा विचार, वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगो. समर्थ म्हणतात मी पणा विरहित जे साक्षात्कारी योगेश्वर आहेत त्यांचा अनुभव असा असतो. या संबंधी श्रोत्यांनी विचार करावा असं समर्थ सांगतात आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात आहे की वारंवार तीच गोष्ट मी किती वेळा म्हणून सांगावी. म्हणून म्हटलंय वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगो. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे चंचल नदी निरूपण नाम समास 7वा. जय जय
रघुवीर समर्थ।